दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राधे. उजनी आणि नीरा खोरे अपडेट. 15 सप्टेंबर 2025 सकाळची स्थिती. भीमा खोऱ्या आणि नीरा खोऱ्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे पुन्हा धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि उजनी धरणातून आता पाण्याची येणारी धरणामधली आवक पाहता या धरणातून 1,00,000 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्याची प्रक्रिया सकाळी 9:15 वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. तत्पूर्वी हा विसर्ग 75,000 क्युसेक होता. रात्रीपासून उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा सतत वाढत जातोय. 35,000, 50,000 यानंतर 60,000 क्युसेक विसर्ग काढला होता. सकाळी 75,000 क्युसेकनं पाणी सोडत होतं, तर 9:15 वाजल्यापासून हा विसर्ग 1,00,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदी ही दुथडी भरून वाहणार आहे आणि वीर धरणातून सध्या 8,000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. नीरा खोऱ्यातली सगळी धरणं ही 100% भरली आहेत. त्यामुळं वीरमधनंही विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे उजनी जलाशयावर आज 95 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. उजनीच्या जलाशयकाठी चांगला पाऊस पडला आहे. या पावसाळ्या हंगामात उजनीवर एकूण 525 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे आणि आज 95 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढते. भीमा खोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे तिथूनही पाणी येत आहे. त्यामुळे उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढत आला आहे. धरण 110% भरलेलं आहे. धरणातला एकूण पाणीसाठा 122.48 टीएमसीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे 58.82 टीएमसी इतकं आहे. सध्याची सकाळची जी आवक आहे ती कमी आहे, 7,000 क्युसेक आहे. मात्र येणारं पाणी आणि पाऊस हे सगळं पाहता हा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे उजनीतून 1,00,000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य कालव्यामध्ये 600 क्युसेक, भीमा सिंधुदुर्गकडे 200, याचबरोबर सीना-माढा योजनेत 180 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दुसरीकडे नीरा खोऱ्यातलं वीर धरण हे 100% भरलेलं आहे. यातून पुन्हा 7,800 क्युसेकनं पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडलं जाते. त्यामुळं उजनी आणि वीरमधनं सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी दुथडी भरून वाहणार आहे. पुन्हा एकदा पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.